आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा. त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ काँग्रेसकडे. विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं. आणि विदर्भ हा एक वेगळा गड आहे. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे. आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही. मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते. आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे. आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा. त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ काँग्रेसकडे. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसंच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे. विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं. कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे. काँग्रेसचा गड राहिलेला आहे. आणि विदर्भामध्ये आता पहिल्या 5 टप्प्यामध्येही आम्ही जिंकूच. आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे. आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही. आखरी बीजेपीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत. या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचं स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे. आणि ते अजूनही वेळ गेलेला नाहीये. अजूनही वेळ गेलेला नाहीये. त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा ही भूमिका आहे. आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे.